अशा घोषणा देण्यात आल्या. राजकारणी, पुरोहित, पारंपरिक विचारसरणी सगळे एकवटले. नेहरू सरकारनेही याला फारसा पाठिंबा दिला नाही. शेवटी 27 सप्टेंबर 1951 रोजी बाबासाहेबांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तेव्हा त्यांनी लिहिलं, स्त्री आणि पुरुष समान नाही, तर संविधानातल्या आत्म्याचाच अपमान होतो. बाबासाहेबांनी मांडलेले विचार 1955-56 मध्ये वेगवेगळ्या कायद्यांद्वारे स्वीकारले गेले. हिंदू मॅरेज ऍक्ट, हिंदू सक्सेशन ऍक्ट, हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट. पुढे जाऊन बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून महिलांना दिले स्त्रीला मत देण्याचा हक्क, शिक्षणाचा हक्क, काम करण्याचा आणि समान वेतनाचा हक्क. म्हणून बाबासाहेब हे केवळ दलितांचे नेता नव्हते, तर भारतीय महिलांच्या हक्कांचे खरे रक्षक होते.